रामटेक आणि यवतमाळ या ठिकाणी शिवसेनेचे खासदार जे आहेत ते मागच्या वेळेला निवडून आलेले होते। यंदा शिंदे गटाला त्या जागा बदलाव्या लागलेल्या आहेत। साहजिकच भाजपने जो सर्वे केलेला होता त्यानुसार शिंदे गटाला त्या जागांवर आपले उमेदवार बदलावे लागले। तर याचा फटका हा शिंदे गटाला बसू शकतो की फायदा होऊ शकतो? नाही, उमेदवार बदलल्याचा फायदा नक्की होईल। याचं कारण अँटी एक्वेन्सी जो एक फॅक्टर असतो तो थोडासा हे होईल आणि कुणी 5-10 वर्ष आमदार खासदार राहिला की त्याच्या विरुद्ध नाही म्हटलं तरी असंतोष असतो। त्यामुळे आणि ते संवेदनशील त्या 3 जागा होत्या ज्या भाजपच्या मते येणार नाहीत जर विद्यमानाला तिकीट दिलं तर त्यामुळे त्यांनी भाजपचा सल्ला ऐकला शिंदेंनी। हे चांगलं झालं आणि त्यामुळे चान्सेस वाढले असं मी म्हणेन। थत्तेजी, तुम्ही असं म्हणता की 37 ते 40 जागा महायुतीला, वंचितचा फॅक्टर किती महत्त्वाचा आहे या ठिकाणी आणि मनसेनं जो पाठिंबा दिलेला आहे महायुतीला, बाहेरून पाठिंबा दिलेला आहे, तर त्याचा फायदा होऊ शकतो? हो हो, नाही माझ्या मते मनसे ना जमेत ना खर्चात आहे। कारण मनसेच्या कार्यकर्त्यांनी कुठे काही मनापासून काम केलेलं मला तरी दिसलं नाही। माझं बऱ्यापैकी लक्ष होतं, माझ्या मित्रांच्या मार्फत पण होतं, पण स्टेज शो व्यतिरिक्त किंवा राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभांव्यतिरिक्त मनसेवाले मनापासून उतरले असं कुठे दिसलं नाही। आपलं शो पुरतं म्हणजे आहोत आम्ही एवढ्या पुरतंच होतं, मनापासून नाही उतरले। आता ठाणे आणि कल्याण डोंबिवली तर मी इथेच राहतो त्यामुळे मला माहिती आहे इथेही मनसेवाल्यांनी मनापासून कुठे भाग घेतला काम केलं असं दिसलं नाही। त्यामुळे मनसेचा फायदा असं काही होणार नाही। जे विरोधात होते 19 साली तेव्हा तोटा झाला नाही, 41 जागा आल्या, त्यामुळे आताही फायदा होईल असं मला काही वाटत नाही। आणि वंचित बाबतचा तुमचा अंदाज काय सांगतो? नाही, वंचितची ना मला असं गेल्या वेळेला दिसलं होतं आपल्याला की त्यांच्यामुळे काही जागा गेल्या म्हणून, पण मला असं वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीने यावेळेला खेळ केला किंवा खेळखंडोबा केला किंवा पोरखेळ केला त्यांच्यामुळे त्यांची आंबेडकरांची क्रेडिबिलिटी खूप घसरत गेली। स्वतः वैयक्तिक आंबेडकर हे माझे मित्र आहेत आणि त्यांच्याबद्दल मला कौतुक आहे, आदर आहे, पण मीही अखेर त्यांना मी म्हटलं की ज्या पद्धतीने तुम्ही सुरुवातीपासून एकदा शिवसेना, मग काँग्रेस नको, मग राष्ट्रवादी नको, मग चालेल, मग आम्हाला इतक्या जागा, म्हणजे तुम्ही ही युती मोडायचीच, कुठल्याही परिस्थितीत या आघाडीमध्ये जायचं नाही हे आधी ठरवलं आणि आपला उपयोग भाजपला कसा होईल असा जो तुमच्यावर आरोप केला जातो तो सिद्ध करत गेला तुमच्या वर्तनाने। मी माझ्या दलित मित्रांशी किंवा यांच्याशी बोललो, ते पण म्हणाले की यावेळेला जेवढी क्रेडिबिलिटी आंबेडकरांनी घालवली त्या पार्श्वभूमीवर फार मोठ्या प्रमाणावर ते नुकसान करू नाही शकणार।